पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिरामधून बाहेर पडलेले आहेत। ते आता त्यांच्या वाहनामध्ये बसताय आणि ही थेट दृश्य बघतोय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी नाशिककरांना अभिवादन देखील करताय। त्याची ही थेट दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजूबाजूला असलेल्या नाशिककरांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि आता ते आपल्या वाहनामध्ये बसून तपोवनाच्या परिसरामध्ये रवाना होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामधून बाहेर पडलेले आहेत। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एसपीजीचे काही टीम जी आहे ती पंतप्रधानांच्या आजूबाजूला आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये। संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणून आता पंतप्रधानांची जी वाहनं आहे तो पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो आपल्याला पुढे मार्गक्रमण होताना पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाहनं आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता अशा पद्धतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता पुढे बाहेर पडताय। आता इथून जवळच 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळाराम मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तपोवनाच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते बाहेर पडणार आहे। या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची एक प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला ते पूजन करतील। त्या प्रतिमेच्या ठिकाणी ते जाण्याची देखील शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी आता त्यांचा जो ताफा आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता नाशिकच्या काळाराम मंदिरापासून पुढे सरकलेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ताफा आहे तो नागचौक परिसरातून तपोवन परिसराच्या दिशेनं निघाल्याची हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता या सगळ्याच्या निमित्तानं आपल्याला एक पंतप्रधानांचा हा सगळा जो ताफा आहे पुढच्या काही वेळामध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते त्या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी येणाऱ्या युवक युवतींना ते संबोधित करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात नेमकी काय पूजा केली हे देखील या ठिकाणी असलेल्या पुजारी आणि साधू महंतांकडून आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आहे, विश्वस्त आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले, काय नेमकी पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली? इथं संकल्प सोडण्यात आला। सर्वप्रथम तर त्यांचं इथं संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे। मी आणि धनंजय पुजारी यांनी इथं स्वागत केलेलं आहे संस्थांच्या वतीने। मध्ये जाऊन त्यांनी प्रदक्षिणा संकल्प मारुतीचं दर्शन घेतलं सर्वप्रथम। त्याच्यानंतर त्यांना 40 ओऱ्या ज्या आहेत राम मंदिराच्या त्याचं महत्त्व सांगितलं गेलं पंतप्रधानांना। त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या तिथं पूजा झाली, संस्थांच्या वतीने आरती झाली। त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं। सर्व विश्वस्त मंडळांनी त्यांना नाशिककरांच्या वतीने सन्मानपत्र दिलेलं आहे, चांदीची मूर्ती भेट दिलेली आहे। संस्थांच्या वतीने त्यांचा यथोच्च सत्कार करण्यात आलेला आहे। पुजारी साहेब, कोणती पूजा आपण त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितली, नेमका काय संकल्प त्यांच्याकडून सोडून घेतला? पंतप्रधान मोदीजींना आतमध्ये महंत श्रीदास यांनी गणपती पूजन झालं। नंतर त्यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली, प्रभू श्रीरामांची आरती झाली। नंतर त्यांना महावस्त्र व आपल्या रामाचा पंजेरीचा मुख्य प्रसाद हा देण्यात आला। त्यानंतर त्यांनी रामाला पूर्ण प्रदक्षिणा घातली। नंतर संस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। आपल्यासोबत काही अधिकारी देखील आहेत जे दिवस रात्र खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी राबत होती। शहर स्वच्छ मोदीजी येऊन गेले, किती आनंद वाटला? निश्चितपणे नाशिक शहराला अभिमान वाटेल असं आजचं चित्र आहे। म्हणजे जसा दिवाळीचा उत्सव जसा असतो तसाच उत्सव या आमच्या जुन्या शाही मार्गावर बघायला मिळाला। मोदी साहेबांचं स्वागत अतिशय दिमागदार पद्धतीने झालं। सुरुवातीला ते इथे आले काळाराम मंदिराच्या तिथे, स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे, त्यांनी अभिवादन केलं आणि नंतर मंदिरात गेले। अतिशय उत्साहाचं आणि भावनिक वातावरण या ठिकाणी नाशिकचं आणि भावनिक वातावरण। तर काही महिला आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही बघितलं, काय वाटलं? पंतप्रधानांना बघितलं, आनंद वाटला? खूप आनंद वाटला। आनंद म्हणजे इतका झालेला आहे की अयोध्येतल्या रामाचं दर्शन आम्हाला होईल का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण आज आमच्या रामभूमीमध्ये आमच्या खऱ्या रामाने आम्हाला दर्शन घडवलं। त्याचा आनंद आम्हाला आमच्या आयुष्यभर विसरणार नाही। आम्हाला 7 जन्म सुद्धा हे सुख मिळणार नाही। ताई, तुम्ही कुठल्या आहात? मी इथले इथे बरोबर। आज राम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, काय भावना होती? पंढेवर चाललं, मला छान, आम्हाला इतका आनंद झाला त्यांचं दर्शन झाल्यामुळे। आम्हाला वाटतं आम्ही अयोध्यात जाऊन आलो, छान वाटलं आम्हाला एकदम। आपल्या लहान मुलांना बाळांना घेऊन या सगळ्या महिला या ठिकाणी मोदीजींना बघायला आलेल्या होत्या। आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघितलंय, काय वाटलं? एवढा आनंद झाला की अयोध्येत राम मंदिरात जाऊ जेवढा आनंद होईल तेवढा आज मोदींना बघून आनंद झाला आम्हाला। एकदम आनंद झाला एकदम। मोदीजींना बघितलं
मोदीजींना बघितल्यावर असं वाटलं का 22 तारखेचा जो अयोध्येचा प्रोग्राम होणार आहे त्याच्या आधी आम्ही भाग्यवंत आहोत नाशिकचे लोक का आमच्या रामाचे दर्शन मोदीजींनी पहिले घेतलं आणि मग 22 तारखेला अयोध्येच्या रामाचे इथे दर्शन होईल. खूप भाग्यवंत आहोत आम्ही खूप प्रयत्न केला होता मोदीजींना भेटण्यासाठी. ही छोटी छोटी मुलं आहे, आपण त्यांच्याशी मोदीजींना बघितलं कोणाला मोदीजींना बघितलं का? हो बघितलं मी. हात केला मोदींनी. खूप आनंद वाटला. आपल्यासोबत काही महिला आहे, काय वाटलं मोदीजींना बघितलं? नाही एकदम आनंद वाटला आणि नाशिकमध्ये एक प्रकारे दिवाळी साजरी झाली आज. आपण आतमध्ये नरेंद्र मोदींना भेटला विश्वस्त म्हणून वेगळ्या मंदिरांचे काय नेमका संवाद मोदीजींनी घेतला, काय माहिती जाणून घेतली? मोदीजींनी नाशिक बद्दल सगळं काळाराम मंदिर असेल, पंचवटी गंगा घाट असेल या ठिकाणी पूजा करून आज नाशिककर खऱ्या अर्थाने पावन झालेले आहे. कारण 22 तारखेला अयोध्येमध्ये श्री राम प्रभू विराजमान होणार आहे आणि त्या धर्तीवरती आज युवा महोत्सव म्हणून या ठिकाणी आलेले मोदीजी काळाराम मंदिर आणि पंचवटीच्या गोदावरी तीरी त्यांनी पूजा केलेली आहे. आम्ही सर्वजण भक्त या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आहे आणि नाशिकचं वातावरण अतिशय आनंदमय झालेलं आहे. नाशिकचं वातावरण जे आहे ते आनंदमय झालेलं आहे. आणखी काही महिला ज्या आहे त्या या ठिकाणी आहे. तुम्ही मोदीजींना बघितलं, आनंद वाटला? हो. भारताचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आले नाशिकला, आम्हाला खूप खूप आनंद झाला. आणि जय श्रीराम. वाट बघत होती. आणि खूप वर्षापासून वाट बघत होतो नाशिकला कधी येणार म्हणून. आम्हाला खूप आनंद झाला. आमचा राजा नाशिकला आला, खूप आनंद झाला आम्हाला. खूप आनंद झाला आम्हाला राजा. मी या माध्यमातून एक विनंती करते मोदी साहेबांना की त्यांनी लोकसभा आमच्या इथून निवडावी. आपण बघतोय नाशिककरांना लोकसभेच्या निवडणुकीची साथ या सगळ्या महिलांनी या ठिकाणी घातली. अगदी 100% पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला उभे राहिले तर निवडून 100%, 101% आम्ही मोदींना 100% आम्ही मोदींनाच निवडणार. का मोदींना का निवडून? आमचा कारण जे आपलं कुटुंब प्रमुख जसा आपल्या पाठीमागे उभा राहतो तसा आज तो जगाचा प्रमुख आमच्या सगळ्या वालींदा आमचा वाली येतो, आमच्या गरिबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. म्हणून आम्हाला तोच पाहिजे आणि मोदीच पाहिजे. तू शाळेतून इकडे आलाय, पंतप्रधानांना बघितलं का? हो बघितलं. बघितल्यानंतर एकदम छान वाटलं. आणखी काही महिला आहेत. ताई, तुम्ही पंतप्रधानांना मोदी आल्यामुळे खूप आनंद झाला. मस्त. तुम्ही काय करता? मी काही नाही करत, घरगुतीच काम करतो. कुठे राहिले? इथं पंचवटीत, वाल्मिक नगर पंचवटीत. मोदीजींना बघितलं? हो. किती तास इथे उभे होते? किती तास उभे होते? सकाळपासून 9 वाजतापासून उभे आहे मी सीताकुंभापाशी पायासाठी. हो बर. या पद्धतीनं महिला ज्या आहे, मुलं आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही मोदीजी येऊन गेले. आजी, अमृतधामला तुम्ही मोदीजींना बघितलं का? हो बघितलं. तुम्ही बघितलं का? जय श्रीराम. आपण बघतोय अशा पद्धतीनं हे नाशिककर आहे मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी एकत्र आलेले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी नाशिकमधून निवडणूक लढावी अशा प्रकारची एक प्रामाणिक मागणी जी आहे ती देखील या नाशिककरांनी या ठिकाणी केली आणि अपेक्षा देखील व्यक्त केली. आणखी काही महिला या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी गेला. दीदी, तू कोणाला बघितलं? मोदीजींना बघितलं? हो बघितलं. काय वाटलं बघितल्यानंतर? खूप भारी वाटलं. मोदींनी येत राहावं आमच्या इथं. एकच सांगू शकते की जो राम को लाए है हम उनको लाएंगे, जो राम को लाए है हम उनको लाएंगे, मंदिर वही बनवाया था और वही बनवाएंगे. आपण बघतोय एक आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी नाशिकच्या वेगळ्या भागातून, राज्यभरातून आलेले असंख्य भाविक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी काही माजी सैनिक आहे, आपण त्यांना भेटूयात. दीपचंदजी आहेत, हे माजी सैनिक आहे ज्यांनी युद्धामध्ये आपले दोन्ही पाय गमावलेले आहे. ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी या ठिकाणी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण बघितलं, नेमकी काय भावना आपली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यहाँ आए थे, आपको कैसा लगा? उनको आपने देखा, क्या भावना थी? अच्छा सर, बिल्कुल हर कदम राष्ट्र को समर्पित है जैसे हम लोगों का, तो वैसे ही बहुत अच्छा लगा कि भाई यहाँ पर हमारे जहाँ पर राम ने कभी कदम रखा था मोदी जी ने कदम रखा. बहुत बहुत आभार है मोदी जी का बहुत बहुत आभार है सर कि भाई यहाँ पर
कदम रखना हमारे नासिक की भूमि पर और अच्छा रहेगा जो भी है। और युवाओं के लिए भी एक संदेश होना चाहिए। आज विवेकानंद जी की जयंती है। आपण बघतोय अशा पद्धतीनं माजी सैनिक, पुजारी, लहान मुलं, महिला, आबालवृद्ध असे सगळेचे तूही पंतप्रधानांना बघितलं का? हो, काय ना आपण बघतोय अशा पद्धतीनं एक उत्साहाचं, आनंदाचं जे वातावरण आहे ते या मुलांमध्ये पाहायला मिळतंय, महिलांमध्ये पाहायला मिळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी आले आणि त्यानंतर एक उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतं। स्फूर्त प्रतिक्रिया आपण पाहिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहिल्यानंतर अनेक नाशिककरांनी आनंद व्यक्त केलेला आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी काही नाशिककरांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या। काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं पूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात तिथं हा उद्घाटन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं उपस्थित युवकांना, युवतींना संबोधित देखील करणार आहेत। काळाराम मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला आलेले होते त्यावेळेला मंदिर संस्थांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला, त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आलं, चांदीची एक मूर्ती देखील देण्यात आली। आपण पाहतो आहोत त्याचीच ही दृश्य स्क्रीनच्या डावीकडे, स्क्रीनच्या उजवीकडे मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान मोदी यांनी फेरफटका मारला, मंदिर पाहिलं, तिथल्या पुरोहितांकडे, तिथल्या पुजाऱ्यांकडे मंदिराबद्दल माहिती त्यांनी जाणून घेतली आणि आता काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन